मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये एका कॉन्सर्टमध्ये 2 मुलांचा अंमली पदार्थाचं सेवन करून मृत्यू झाला. तर त्याच्यामागे पोलिसांचा तपास चालू आहे. त्या तपासामध्ये एका महिलेचं नावसुद्धा आलं. तिचं नाव आहे अश्विनी पौल आणि त्या अश्विनी पौलच्या घरामध्ये ज्या पोलिसांनी आपली कारवाई केली, छापे टाकले, त्याच्यामध्ये तिच्या घरात टोटल 5,000 अंमली पदार्थाची गोळी ही सापडली. तर त्याची टोटल किंमत होती 6 कोटी आणि एका गोळीची किंमत 60,000 रुपये होती. विचार करायची गोष्ट आहे, एवढी मोठी साठा जर एका महिलेच्या घरात सापडत असेल तर नक्कीच आपलं जे सरकार आहे, आपलं जे संरक्षण करणारी पोलीस अधिकारी आहे, हे नक्की काय करत असतील. तर एका महिलेच्या घरात एवढी मोठी साठा भेटत असेल तर नक्की ह्या जगामध्ये, ह्या भारतामध्ये कित्येक लोक अंमली पदार्थाचे सप्लायर्स असतील, त्यांच्यापर्यंत पोलीस का पोचू शकत नाही. मित्रांनो, एवढी मोठी साठा जर आपल्या मुंबईमध्ये मिळत असेल तर भारतामध्ये किती साठा असेल नक्की विचार करा. मग मला या विषयावर एक गोष्ट म्हणायचं आहे की एवढी मोठी साठा कुठून येते, एवढी मोठी साठा ह्या लोकांच्या घरात कसं राहू शकते, ही धागेदोरे पोलिसांना का माहीत नाही. मला म्हणायचं आहे की मित्रांनो, ही धागेदोरे पोलिसांना माहीत जरी असतील किंवा नसतील तर ही लोक का भेटत नाही. नक्कीच ह्या मागे पोलिसांचा हात असावा की का दुसऱ्या कोणाचा हात असावा, नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.